राम कदम हा काहीतरी असं करत असतो. लहान मुलांना कुठं कुठं फिरून आणतो, हेलिकॉप्टरमधून फिरून आणतो, वयोवृद्ध लोकांना काशीला नेऊन आणतो. आणि ह्या गोष्टीचा कुठे जास्त बबराव होत नाही, बोंबाबोंब करत नाही, आणि ते जास्त बरं वाटतं. माणसं छानपैकी आशीर्वाद देतात. मला ह्या मुलांना कधी भेटायला मिळालं असतं. मला म्हणत होता की तुला नाना इतका वेळ थांबावं लागलं. म्हटलं अरे मला त्यातून मिळालेलं समाधान हे मला जास्त छान आहे. त्या अर्धा तासाने काय फरक पडतो. एरवी आम्ही नुसतं काहीतरी दुसरं करत बसणार, मुलांना भेटणार. एरवी आपला श्रावण बाळ संपर्क तुटलेला आहे सगळ्या लोकांशी. या निमित्तानं भेटता येतं ना सगळ्यांना, छान वाटतं. नाही, जो कोणी येणार आहे त्याने आमचं भलं करावं, आमच्या सगळ्यांचं, म्हणजे जनतेचं. आम्ही तुम्हाला अतिशय विश्वासानं निवडून देतो, आणि जर तुम्ही आमचं वाटोळं करणार असाल तर कसं चालेल. नानाजी हात जोडून विनंती की तुम्ही निवडून आल्यानंतर जनतेचा अतिशय मनापासून विचार करा आणि त्यांना सगळ्या सुविधा, निदान मूलभूत गोष्टी आहेत त्या उपलब्ध करून द्या. रस्ते चांगले हवेत, पाणी हवं, वीज हवी. तुझ्या समोरच्या बिल्डिंगचा रंग तुला माहिती नसतो, कारण ती रोज पाहत असते, त्यामुळे तर आपल्याला ते आठवत नाही. शेजाऱ्याकडे मयत झालं तरी आपल्याकडचं बारसं चालूच असतं. त्यामुळे गंमत काय, शेजार संपलेला आहे. आपण काय कॉन्क्रीटच्या पिंजऱ्यामध्ये राहायला लागल्यामुळे एकमेकाबद्दलचा जो आदर होता, प्रेम होता, आस्था होती, एक वाटी तिकडनं इकडे यायची, शिजल्यानंतर इकडनं तिकडे जायची, ते गेलं, सगळं संपलं. आणि ते का कोण जाणे. मला नाही, जात धर्म वगैरे मी मानत नाही, मला काही ते कधीच असं वाटलं नाही. पण मी माणसांमध्ये खूप मला देव भेटले. बाबा आमचे हे त्यातला एक मोठं, आईवडिलांनंतर. पण ही माणसं, आणि ह्या एक तसंच देव शोधण्याचा प्रयत्न आहे किंवा देव घडवण्याचा प्रयत्न आहे. छान करतोयस राम तू. त्याच्याबद्दल मी तुला काही कौतुक वगैरे करू नये, छान आभार मानायचे. त्याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही. धन्यवाद. आणि आपल्या आईवडिलांचा सन्मान करावा. सकाळी उठल्याच्या नंतर त्यांच्या दररोज नियमितपणे पाया पडून त्यांचा आदर करावा. आईवडिलांनी सांगितलेलं काम श्रावण बाळाप्रमाणे त्यांची आज्ञेचं पालन करावं. याच्यासाठी पूर्ण माझ्या घाटकोपरमध्ये सर्व शाळांमध्ये मी श्रावण बाळ पुरस्कार ठेवला आहे. आणि त्यातली जी मुलं दररोज सकाळी उठल्यावर आईवडिलांच्या पाया पडतात, आईवडिलांचं ऐकतात, आईवडिलांनी सांगितलं अभ्यासाला बस, अभ्यासाला बसतात, आईवडिलांनी सांगितलं त्यांच्या परवानगीशिवाय टी व्ही बघत नाहीत, खेळायला जात नाहीत, म्हणजे एकंदरीतपणे प्रत्येक गोष्टीमध्ये आईवडील हेच माझे परमेश्वर आहेत, असा संस्कार या लहान मुलांमध्ये रुजवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि अशी जी चांगली होतकरू लहान मुलं आहेत तर त्यांना मी दर आठवड्याला, 15 दिवसाला कधी त्यांना हेलिकॉप्टरमध्ये बसवतो, कधी त्यांना बेंटली, रोल्स रॉईस अशा महागड्या गाड्यांमध्ये त्यांना फिरवतो. आज त्यांना मी नाना पाटेकरांकडे घेऊन आलो होतो, कारण नाना पाटेकर हे चित्रपटसृष्टीतलं फार मोठं नाव आहे. आणि कदाचित अनेक लोकांना माहीत नसेल की नाना पाटेकर त्यांच्या आईची जी सेवा करतात, खरंच प्रत्येक मराठी माणसाला किंवा प्रत्येक सुपुत्राला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे. अशा प्रकारे याही वयात इतका मोठा माणूस आपल्या आईची सेवा करतो. तर मी त्या सगळ्या लहान मुलांना ते दाखवण्याचा कुठेतरी एक प्रयत्न केला. आणि ती सगळी लहान मुलं आज नानांना भेटली, त्यांच्यासोबत खेळली, त्यांच्यासोबत फोटो काढले. कुठेतरी त्या लहान मुलांना देखील प्रोत्साहन मिळावं की आपण करतो आहोत. आपण दररोज सकाळी उठल्यावर आईबाबांचं ऐकतो, आईबाबांनी सांगितलं अभ्यासाला बस, अभ्यासाला बसतो, आईबाबांच्या पाया पडतो. तर त्यांचं कुठेतरी कौतुक करण्याचा हा प्रयत्न आहे, त्याच्यातून संस्कार रुजवण्याचा हा प्रयत्न.